गाडी आणतो राहणार वरवणी. 1 तारखेला सीझर करण्याबाबत माझ्या पत्नीला बीड येथे सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. तर सीझर झालं तिचं. नंतर 2-3 दिवसांनी तिला उलट्या व्हायला लागल्या तर त्यांनी डिस्चार्ज दिला आम्हाला. डिस्चार्ज दिला. परत आम्ही आमच्या गावाकडे घेऊन गेलो. गावाकडे घेऊन गेल्यानंतर आम्ही तिच्या उलट्या कामच नव्हत्या. तिला आम्ही वडोदऱ्याच्या एक हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तर त्यांनी 2 दिवस सायने लावल्या. नंतर सोनोग्राफी करायला सांगितली. नंतर बीडला पाठवलं. तर बीडला सिटी स्कॅन केला तिचा. सिटी स्कॅन केल्यानंतर ते म्हणजे खूप सिरियस आहे. तिच्या ब्लडमध्ये पोटामध्ये इन्फेक्शन झालेलं आहे सगळं. तिचं ऑपरेशन तात्काळ करावं लागेल. बीडमध्ये घेतलं नाही तिला. तिथून आम्ही पुण्यामध्ये आलो. पुण्यामध्ये पहिल्यांदा दीनानाथला गेलो. दीनानाथला पण नाही घेतलं. नंतर वायशमला गेलो तर वायशमला पण नाही घेतलं. आणि नंतर आता ससूनला आणल्यानंतर तिचं पहिलं ऑपरेशन झालं. तिची पिशवी काढण्यात आली. नंतर 2 दिवस थोडी बरी झाली. पण नंतर परत तिच्या पोटात दुखायला लागलं, उलट्या व्हायला लागलं. नंतर परत एक ऑपरेशन झालं. तिच्या आतडे पूर्ण डॅमेज झालेले आहेत सगळे. तिच्या पोटामध्ये हँड ग्लोव्ज आणि नॅपकिनचा एक तुकडा निघलेला आहे. त्याच्यामुळे ते अक्षर तिच्या पोटामध्ये ब्लडमध्ये इन्फेक्शन झालेलं आहे. आता तिची कंडिशन खूप सिरियस. आता लवकरात लवकर बीड येथे शासकीय रुग्णालयावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी हीच माझी विनंती. सुरुवात कशी घडली म्हणजे कसं दवाखान्यात नेलं, काय केलं, तिथून पुढं काय झालं, कसं दुखायलं? मग बीडला ऍडमिट केलं का तेव्हापासून ते पुण्यात ऑपरेशन होईपर्यंत आजपर्यंत काय काय सांगितलं हे सगळं सांगा त्या व्हिडिओवर. केली होती त्याच्याजवळ. मग त्याला दाखवलं तर मी काय म्हणलं की मॅडम आम्हाला द्या. तर त्या काय म्हणल्या मी तुम्हाला देऊ शकते पण आताच नाही म्हणल्या. तुमच्या पेशंटची जरा तब्येत मला क्रिटिकल आहे, थोडं मला लक्ष तिच्याकडे द्या, मी नंतर तुम्हाला देऊ शकते. मग 2 दिवसानंतर बोल. माझी मुलगी स्वतः गायकवाड. मी तिला 1 तारखेला शिजर करायला बीडच्या रुग्णालयामध्ये घेऊन गेले. मग त्यानं शिजर केलं. पुन्हा 2-3 दिवसानंतर तिला पहिला चालू झाली, उलटी केली. तर मी त्या डॉक्टरला म्हणलं की माझ्या मुलीला उलट्या होत्यात. तर ते काय म्हणले तिला पित्त झाला असेल. मग त्यानं बाहेरून मेडिकल दिलं, मी घेऊन आले. तरी पण तिला काही फरकच पडाना. मग त्यांना म्हणलं सर असं होतंय. तर मग त्याने सिस्टर पाठवली. तर तिला इंजेक्शन द्यायचं सांगितलं. पण ते काय म्हणलं तिला इंजेक्शन बसत नाही. मग त्याने तसंच बेडवर ठेवलं आणि त्या निघून गेल्या. मग त्याला परत बोलवायला गेले मी की माझ्या मुलीला लई त्रास होतोय, तुम्ही बघा. तर ते काय म्हणले तुम्हाला डिस्चार्ज झाले, तुम्ही हिला घेऊन जाऊ शकता. तर ते मग तिथे काय म्हणले सही करा तुम्ही ह्याच्यावर. तर मी काय म्हणलं माझ्या मुलीची तब्येत खराब आहे, मी काही सही करणार नाही. तर मग आम्ही घेऊन आलो. मग इथं आल्याच्यानंतर वडवणीत मग जास्तच तिला उलट्या त्रास व्हायला लागला. परत मग वडवणीच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये नेल्याच्या नंतर ते मला इन्फेक्शन झाले. मग इन्फेक्शन झाल्याच्या नंतर सोनोग्राफी केली, ते मला इन्फेक्शन आहे. मग बीडला घेऊन गेले. तर बीडचे डॉक्टर म्हणले की त्याला इन्फेक्शन आहे. मग इन्फेक्शन म्हणल्याच्या नंतर ते मला ऑपरेशन करावं लागेल. म्हणजे आम्ही इथं घेत नाहीत म्हणले, तुम्हाला 4-5 लाख रुपये, कारण आम्ही गरीब आहेत, आम्ही एवढे पैसे भरू शकत नाहीत. मग आम्ही इथून पुण्याला गेलो दीनानाथला. मग त्यांना पण घेतलं नाही. ते म्हणले सिरियस पेशंट आहे, आमच्याकडे काही सोय होत नाही. मग आम्ही वायशमला गेलो, तिथं पण नाही घेतलं. DY पाटील नाही घेतलं. मग आम्ही ते ससूनला गेलो. ससूनला गेल्याच्या नंतर त्याने घेतलं. मग ते म्हणले इन्फेक्शन भरपूर आहे, पू वगैरे झालाय. ते म्हणजे आम्हाला ऑपरेशन खोलावं लागेल. खोलल्याच्या नंतर आम्हाला कळलं की आतमध्ये काय आहे म्हणून. तर मी म्हणलं चालतंय ऑपरेशन करा. मग ऑपरेशन केल्याच्या नंतर तिला 12 वाजता नेलं तर 5-5:30 वाजेपर्यंत तिचं ऑपरेशन चाललं. मग आम्हाला मॅडमनं बोलवलं ज्यांना ऑपरेशन. तर त्या म्हणल्या कुठल्या शिवीला केलंय, सांगितलं त्यांना बीडच्या शिवीला केलंय म्हणून. तर मग ते म्हणल्या की मग आता तिथले डॉक्टर म्हणजे असं ऑपरेशन कसं काय केलं. तर मी म्हणलं काय आम्हाला काय एवढी कल्पना नाही. तर मग त्याने आम्हाला ते म्हणल्या डॉक्टर जे हातामधले ग्लोव्ज आणि ते टिश्यू पेपर
तिच्या ह्याच्यामध्ये निघला. तर मग मी त्यांना म्हणलं मॅडम द्या का, ते म्हणले हो देते. मग नंतर दुसऱ्या दिवशी म्हणलं मॅडम द्या तर त्या काय म्हणलं ते पुरावे आमच्याकडे आहेत, वेळ आल्याच्या नंतर देऊ. त्याने आम्हाला नकार केला. आता म्हणले आम्ही देऊ शकत नाही तुम्हाला. आणि आता पण पूर्वी माझ्या आयुष्यामध्ये आहे तिची तर म्हणजे डॉक्टर सांगते आमचे प्रयत्न चालू आहेत म्हणजे. आणि तिथं पण पूर्वीच्या इथं एक सिजर झालं, तिथं गेल्याच्या नंतर 3 ऑपरेशन झालेत, परत आणखी म्हणजे सिरियसच आहे ते. आमच्या वडोली शहरातील संध्या सूरज गायकवाड या मुलीची बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये 1 तारखेला डिलिव्हरी झाली. सिजर झाल्यानंतर तिची तब्येत खराब असताना सुद्धा बीडच्या डॉक्टरांनी तिला डिस्चार्ज दिला आणि डिस्चार्ज देऊन घरी आणल्यानंतर तिची तब्येत खालावल्यामुळे परत बीडला खाजगी रुग्णालयात नेलं. सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरने सांगितलं तिच्या पोटामध्ये इन्फेक्शन झालंय, पू झालाय, पाणी झालंय, तिचं परत रिऑपरेशन करावं लागेल. बीडमध्ये ते होणार नाही म्हणून मुलीच्या आईवडिलांनी तिला पुण्याला नेलं. पुण्यामध्ये DY पाटील हॉस्पिटल असेल किंवा दीनानाथ मंगेशकर असेल, YCM असेल या खाजगी रुग्णालयांनी सुद्धा तिला ॲडमिट करून घेतलं नाही. तिची प्रकृती अत्यंत खराब होती. त्याच्यानंतर त्या मुलीला आईने आणि वडिलांनी ससून रुग्णालयामध्ये ॲडमिट केलं. तिथल्या डॉक्टरने तिला ॲडमिट करून घेतलं. तिच्या दुसऱ्या दिवशी तिची सर्जरी केली. ते रिओपन केलं झालेलं सिजरचं ऑपरेशन केल्यानंतर त्याच्यातून प्रचंड प्रमाणात पू निघला, पाणी निघलं आणि त्याच्यानंतर डॉक्टरांच्या लक्षात आलं की बीडला ज्या ठिकाणी सिजर झालं होतं त्या डॉक्टरचा हँड ग्लोव्ज आणि पेपर नॅपकिन तिच्या पोटात होती, त्याच्यामुळे तिला इन्फेक्शन झालं. तिच्या पोटात प्लॅस्टिकचे हँड ग्लोव्ज असल्यामुळे तिला प्रचंड प्रमाणात इन्फेक्शन झालं, तिला त्रास झाला. आज तिची प्रकृती खूप गंभीर आहे. एवढा मोठा हलगर्जीपणा जर हे डॉक्टर लोकांकडून होत असेल तर आमची एक मागणी आहे की बीडची जे कोणी डॉक्टरांनी तिचे सिजर केलं, तिचा निष्काळजीपणा केला, त्यांच्यावर चौकशी करून कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. पेशंटच्या जीवाशी खेळणारे हे डॉक्टर लोकांवर गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी करून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. संध्या सूरज गायकवाड नावाचे एक रुग्ण आपल्या इथे प्रसूतीकरिता भरती झाले होते 1 तारखेला. 1 ऑगस्टला त्यांचं प्रसूतीसाठी सिझरियन झालं आणि सिझरियन झाल्याच्या नंतर त्यांना 3 ते 4 दिवसानंतर सुट्टी देण्यात आली. सुट्टी दिल्यानंतर असं माहिती पडलं की रुग्णाच्या पोटामध्ये दुखत आहे म्हणून त्यांनी एका खाजगी प्रॅक्टिशनरला दाखवलं. साधारणतः रात्री 11:30-12 वाजता 9 तारखेला मला खाजगी प्रॅक्टिशनरचा फोन आला की सर पेशंटच्या पोटात दुखत आहे, सिझर 1 तारखेला झालेलं आहे आपल्या इथे आणि सोनोग्राफी केली असता पोटामध्ये काहीतरी फॉरेन बॉडी दिसत आहे म्हणून. मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही ते व्यवस्थित जे काही आहे सोनोग्राफी ते व्यवस्थित पाहून मला एक वेळेस परत सांगा. मग त्याने सांगितलं की सर काहीतरी आहेच. मग मी म्हटलं की त्यांना की त्यांची जे पोटातली फॉरेन बॉडी काढण्यासाठी आपल्या रुग्णालयामध्ये ॲडमिट करा आणि जे खाजगी प्रॅक्टिशनरने इथे बघितलं तर त्या प्रॅक्टिशनरनी MGPच्या अंतर्गत आपल्या इथे सुद्धा सर्जरी केलेली आहे. त्यांना म्हटलं की ॲडमिट करा आणि आपण 2-3 सर्जन बोलून त्यांचं फॉरेन बॉडी पोटातलं काढून घेऊया. नंतर मग थोड्या वेळ म्हटलं ते सर सांगतो म्हणे. नंतर थोड्या वेळानंतर त्यांनी परत सांगितलं की सर नातेवाईकांची अशी इच्छा आहे की इथे ऑपरेट नाही करायचं, आम्हाला पुण्याला घेऊन जायचं आहे, आमच्या तिथे नातेवाईक आहेत. हरकत नाही, नातेवाईकांची तशी इच्छा असेल तर, परंतु त्यांना ही कल्पना द्या जर पोटामध्ये काही आहे पण जर दुखत आहे तर इमिडिएटली ऑपरेट करून घ्या. त्याच्यानंतर मी डेली ते प्रायव्हेट प्रॅक्टिशनरच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो. तर त्यांनी मला माहीत पडलं की 12 ते 13 तारखेला त्या रुग्णाचं ऑपरेट केलं. ऑपरेट केल्यानंतर पोटामधून एक फॉरेन बॉडी जे आहे वाससारखं ते बाहेर काढलं आणि पेशंटची तब्येत ठीक आहे. तर या अनुषंगाने मला माहिती भेटल्यानंतर मी जेव्हा ते कागदपत्र पूर्ण पाहिले त्या अनुषंगाने आमच्या इथे एक जे सगळे तज्ञ होते त्यांनी ते ऑपरेट केलं होतं. तर ते केस पेपर वगैरे पाहून मग मी त्यांना त्याचा शोकस कारण दाखवा विचारलं. अजून माझ्याकडे त्यांचं उत्तर अप्राप्त आहे आणि या संदर्भामध्ये माझ्याकडे नातेवाईकांकडून अजून सुद्धा अधिकृत अशी कुठली तक्रार नाही, परंतु मी याची पूर्ण चौकशी करून ठेवलेली आहे आणि माझ्याकडे तक्रारच्या अनुषंगाने मी उपसंचालक कार्यालयाकडे किंवा संचालक कार्यालयाकडे संबंधित प्रकार जो घडलेला आहे तो अतिशय चुकीचा प्रकार आहे. चुकी अशा प्रकारचे रुग्णाच्या जीवाचा धोका साठी जर ठरत असेल तर त्याच्यावर नक्की कारवाई केली जाईल. प्रशासकीय कारवाईसाठी मी प्रस्ताव पाठवेल.